नमस्कार मित्रांनो, श्रासन ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज संडे आणि आईला जेवण करायचा आज कंटाळा आलाय, तर मग मी आज ठरवलं की आज मीच दम आलू बनवेन. रेसिपी एकदम सिंपल आहे, पण हो, जर तुम्ही श्रासन ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीकडे जाऊया. पहिल्यांदा कढईत तेल गरम करून त्यात खडे मसाला, धने, ओवा, जिरं, नंतर त्यात सुकं खोबरं टाकून ते फ्राय करून घ्यायचंय लालसर होईपर्यंत. इथे बटाटे उकडून घेतलेत. नंतर मिक्सरमध्ये एक टमॅटो, 2 लाल मिरच्या आणि जे वाटण केलंय ते आणि कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, लसूण आणि आले टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची. नंतर त्याच कढईत तेल आणि मसाला टाकून बटाटे परतवून घ्यायचे. पुन्हा तेलात कढीपत्ता, तमालपत्र, गरम मसाला, 2 हिरवी मिरची, लसूण, कांदा टाकून परतवून घ्यायचे. हळद, लसूण मसाला, गरम मसाला टाकून परतवून घेऊन नंतर टमाटो खोबऱ्याची पेस्ट, मलाई, मीठ आणि तुम्हाला लागेल तेवढे पाणी ऍड करून उकळी काढून घ्यायची आहे. बटाटे ऍड करून 5 मिनिटं मंद आचेवर ठेवा. आपला दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया.